नळदुर्ग नगर परिषद निवडणुकीत भाजपचे दमदार शक्ती प्रदर्शन. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बसवराज आप्पा धरणे यांच्यासह सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य आणि उत्साहवर्धक शुभारंभ आज पार पडला. नळदुर्ग नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ पार पडला. प्रचाराचा शुभारंभ भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नळदुर्गकर उपस्थित होते. सभेत बोलताना आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी स्टंटबाजीला जनता कंटाळली, काम करणाऱ्यांनाच पसंती असा विरोधकांना अप्रत्यक्ष टोला लगावलाय. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पुढे बोलताना सांगितले की नळदुर्गचा विकास हा आमचा एकमेव मंत्र आहे. राजकारणात स्टंटबाजी नाही तर प्रत्यक्ष काम हेच भाजपचं ध्येय. बसवराज धरणे आणि सर्व उमेदवारांनी गेल्या काळात विकासाचा मजबूत पाया घातला आहे. आता तो वेग आणखीन वाढण्यासाठी जनता त्यांच्या पाठीशी उभी राहील असा मला पूर्ण विश्वास आहे. नगराध्यक्ष उमेदवार बसवराज आप्पा धरणे यांनी नळदुर्गच्या विकासाचा विजन स्पष्ट केला. बसवराज आप्पा धरणे यावेळी म्हणाले की नळदुर्ग शहराला आधुनिक सुविधांनी सुसज्ज करणे, स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते विकास आणि किल्ल्याच्या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन हा आमचा ठाम विजन आहे. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले की आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहोत. नळदुर्गला गतिमान, प्रगत आणि सुरक्षित शहर बनविण्याचा आमचा निश्चय आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपची विकासाची ताकद मैदानात उतरली असून पुढील दिवसात प्रचाराला अधिक गती मिळणार आहे. तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग नगरपालिकेच्या प्रचाराच्या दरम्यान जे आहे, आज आमदार राणा जगजितसिंह पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. दादा, आज शुभारंभ तुमच्या हस्ते करण्यात आलेला आहे. काय एकंदरीत शहराचं विजन असणार आहे? आपल्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज प्रचंड उत्साहामध्ये आपण बघितलं, एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते आणि प्रचाराचा शुभारंभ आपण आज केलेला आहे. नळदुर्ग शहराचा चेहरा मोहरा बदलण्याची जबाबदारी आपण स्वीकारलेली आहे आणि इथल्या जनतेने मला आमदार म्हणून, विधानसभेतला त्यांचा प्रतिनिधी म्हणून दुसऱ्यांदा पाठवलं. आपलं सरकार आल्यापासून प्रचंड प्रमाणात योजना आपण आणल्यात, निधी उपलब्ध करून दिलाय. आपल्या शहराला लागूनच धरण असताना देखील पाणी आपल्याला उपलब्ध होत नव्हतं. जवळजवळ 40 कोटीची योजना मंजूर करून काम आता अंतिम टप्प्यात आलंय आणि आपण निर्णय घेतलाय की दररोज पाणी 24 तास 24/7 नळदुर्गमध्ये पाणी उपलब्ध करून द्यायचं. महिन्या 2 महिन्यामध्ये हे काम जे आहे ते प्रत्यक्षात पूर्ण होणार आहे आणि सुरुवातीला दररोज आणि मग पुढच्या टप्प्यात 24 तास पाणी आपण उपलब्ध करून देणार आहोत. रस्त्याची कामं 100 कोटीपेक्षा जास्तची रस्त्याची कामं आता आपल्या शहरामध्ये चालू आहेत. अतिशय दर्जेदार काम चालू आहे आणि रस्त्याच्या बरोबरीने नाले आहेत. आपल्या या परिसराचा आपण पर्यटन स्थळ म्हणून, महाराष्ट्रातलं एक अतिशय महत्वाचं विकसित पर्यटन स्थळ म्हणून इथे पुढाकार घेतोय. आपल्या किल्ल्याचं महत्व तर आहेच, परंतु इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या काही पटीने वाढवण्याच्या अनुषंगाने नियोजन चाललंय. इथे 200 लोकांना काम मिळालं होतं. 1000 लोकांना तरी किमान काम कसं मिळेल आपल्या किल्ल्यातल्या पर्यटनाच्या माध्यमातून, असं आपलं नियोजन आता चालू आहे. एक रिसॉर्ट आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये अनेक अशी रिसॉर्ट येतील आणि रोजगार उपलब्ध होईल. आलेले पर्यटक इथे थांबतील. बसवसृष्टीचा विषय असेल, अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाचा विषय असेल, आपल्या वसंतराव नाईक साहेबांचा स्मारकाचा विषय असेल, भव्य अशी बौद्ध विहाराची जी आपण संकल्पना मांडली आहे आणि काम आता लवकरच सुरू करणार आहोत, किंवा मग 8 कोटीचा शादीखाना ज्याच्यासाठी आता निधी उपलब्ध काही प्रमाणात केलाय, काम सुरू झालंय, हे सर्व पूर्णत्वाकडे न्यायचंय. नळदुर्ग हा नवीन तालुका निर्मितीचा प्रस्ताव देखील आपण दिलाय. अतिरिक्त तहसील कार्यालय झालेलं आहे. असे अनेक विकास कामं, प्रत्येक समाजाची जी मागणी होती, मग त्यांना सभागृह पाहिजे असेल, अगदी 10-20 लाखापासून 1-1, 1.5 कोटीपर्यंतचे सभागृह, जेणेकरून प्रत्येक समाजाला आपलं हक्काचं स्थान असावं, बसायला उठायला कार्यक्रम घ्यायला, हे आपण करतोय.
आणि हा सर्वांगीण विकास करत असताना जात आणि धर्माच्या पलीकडे सर्वांनी जाणं अपेक्षित आहे. येताना याच कार्यक्रमात आपण बघितलं, मंदिरात गेलो आपण, तिथे आशीर्वाद घेतले मारुती रायाचे. पुढे आल्यानंतर दर्ग्यामध्ये आपण अभिवादन केलं, तिथे आशीर्वाद घेतले. आणि सर्व योजना या सर्व जातीच्या धर्माच्या लोकांसाठीच आपण राबवतोय. त्यामुळे कुठलाही भेदभाव न करता अपेक्षा स्वाभाविकपणे हीच आहे की विकास सर्वांचा असतो. सबका साथ सबका विकास, सबका विश्वास आपण म्हणतो, त्याच्या बरोबरीने सबका प्रयास देखील महत्वाचा आहे. आणि आज जनतेला मी विनंती केली आहे की जसा त्यांनी आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांना अनेक वर्षांपासून प्रतिसाद दिला, त्यांचं प्रेम आशीर्वाद कायम जसं राहिलंय, जसं माझ्यावरती प्रेम आणि आशीर्वाद राहिलेत, तसेच आता आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बसवराज धरणे आणि आपले सर्व नगरसेवक, अगदी नय्यरभाईंसारखे ज्येष्ठ नगरसेवक आहेत, अनेक वर्ष आपल्या नळदुर्गची सेवा करणारे आहेत, अनेक जण जे आहेत, दासकर साहेब आहेत, काझी साहेब आहेत, सर्वांनी इथे आपल्या नळदुर्गची सेवा केलेली आहे. आणि परत एकदा त्यांना संधी द्यावी आणि संधी देत असताना दणदणीत मताधिक्याने द्यावं. आपण कुठे कंजूशी केली नाही, योजना आणताना पैसे आणताना कुठे कंजूशी केलेली नाहीये. आणि तुम्ही हा आशीर्वाद मताच्या रूपाने दिल्यानंतर अजून जे काही लागेल, समजा आता 200 कोटी आले असतील, अजून 500 कोटी आपण आणू, परंतु नळदुर्गचा कायापालट केल्याशिवाय आपण थांबणार नाही. इथल्या लोकांचं जे काही त्यांना रोजगाराच्या माध्यमातून, उद्योगाच्या माध्यमातून पैसे मिळत आहेत, ते दुप्पट कसे होतील, घरात येणारे पैसे तिप्पट कसे होतील, चौपट कसे होतील, पाचपट कसे होतील, यासाठी आपले प्रामाणिक प्रयत्न आणि नियोजन झालेलं आहे. आणि त्या प्रयत्नाच्या माध्यमातून नजीकच्या काळात प्रचंड यश मिळणार आहे. आणि प्रचंड यश मिळण्याच्या अनुषंगाने प्रतिसाद देखील आज प्रचंड आहे, तो मतदानाच्या रूपाने मिळावा, हीच माझी आग्रहाची विनंती आहे. एकंदरीत दादा आता जे आहे महायुतीचा धर्म कुठेतरी पाळला गेला नाही, तुम्ही म्हणलं की सर्व आपलेच आहेत, याचा अर्थ काय समजायचं? काय अजितदादाच्या सभा झाल्यानंतर तुम्ही म्हणला की सर्व आपलेच आहेत, याचा अर्थ काय समजायचं? नाही, याचा अर्थ असा आहे की राजकारण जे आहे ते राजकारणाच्या जागेवरती आहे, विकास आहे तो विकासाच्या जागेवरती आहे, विरोधक जे आहेत ते विरोधकांच्या जागेवरती आहे, सत्ताधारी जे आहेत ते सत्ताधाऱ्यांच्या जागेवरती आहेत, परंतु सर्व आपलेच आहेत. आज नळदुर्गकरांना काय पाहिजे? आपल्याला गरज कशाची आहे? दररोज पाणी मिळावं याची आपल्याला गरज आहे. आपल्या मुलांना मुलींना शिक्षण चांगलं मिळावं, इंग्लिश स्कूलचा मुद्दा राहिला, काझी साहेबांनी महत्वाचा मांडला. आपण तर पॉलिटेक्निक मुलींचं नळदुर्गला करण्याचा प्रस्ताव दिलाय. वेगवेगळे विषय आपण हाताळतोय. आपल्याला गरज कशाची आहे ते नळदुर्गकरांना माहिती आहे. ठरवलंय त्यांनी, आम्हाला पाणी पाहिजे, आम्हाला रस्ते पाहिजेत, नाल्या पाहिजेत, आम्हाला वेगवेगळे स्मारक पाहिजेत, पर्यटक इथे यावे आणि आम्हाला रोजगार उपलब्ध व्हावा, हे त्यांना पाहिजे. आणि हे आपण निश्चितपणे देणार. सगळे आपलेच आहेत याचा अर्थ असा आहे की सगळे आपलेच आहेत. दादा कुठेतरी पाण्याच्या मुद्द्यावरती राजकारण येऊन तापलेलं आहे. मागच्या वेळेस जे सत्ताधारी होते यांच्याकडे कसं बघतात? नाही, माझं मत काय आहे की जनतेने सगळं बघितलेलं आहे. हे काय म्हणतात, हे जनता है, हे सब जानती है. मी काही सांगायची गरज नाही. मला फक्त एवढीच आठवण करून द्यायची आहे की जात धर्माच्या पलीकडे आपण आहोत. काही जण मुद्दाम राजकारण आणतायत, त्याच्या पलीकडे आहोत. विकास जो आहे तो जाती धर्माच्या पलीकडे आहे. इथे रोजगार निर्मिती झाली तर सर्वांनाच रोजगार मिळणार आहे. इथे मोठे उद्योग आले, उद्या हॉटेल आले मोठ्या प्रमाणात, सगळ्यांना त्याचा उपयोग होणार आहे. तर एवढंच मला आपल्या सर्वांना आश्वासित करायचंय की आपण सर्वांचे आहोत आणि सर्व आपले आहेत. विकास हा जो आहे सर्वांसाठी आहे, सर्वांचं कल्याण व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. एकंदरीत पाहायला गेलं तर आमदार राणा जगदीशसिंग पाटील यांच्या माध्यमातून पब्लिक सोबत जानती है अशा पद्धतीने जे आहे विरोधकांना कुठेतरी टोला लगावला आहे. उमेदवार आपल्या सोबत आहेत, उमेदवार आपल्या सोबत आहेत. अप्पा एकंदरीत शहराच्या विकासासाठी काय महत्वाचे विजन तुमचे असणार आहे? सर्वात प्रथम 24 तास दादांनी जे शब्द दिले, पहिल्या 3 महिन्यात रोज पाणी देण्याचं काम आणि पुढल्या जे टप्प्यात आहे 24x7 असं पाणी देण्याचं काम आणि विश्वास ह्या जनतेला द्यायचा आहे मला. आणि ही निवडणूक फक्त विकासावर निवडणूक लढवायची आहे. दादाचे जे विकास आहे ते गती द्यायचं काम आपल्याला येणाऱ्या काळात जे भाजपाचा झेंडा फडकावून दाखवून विकासाला गती द्यायचा आहे, एवढंच ध्येय आहे. एकंदरीत विकासाच्या मुद्द्यावरती हे निवडणूक लढवलं जात आहे.
मुस्लिम समाजाला कुठेतरी विरोध केला जातं असं बघताय तुम्ही, मुस्लिम समाजामधून नेतृत्व करताय, कसं बघताय? जब से मैं पार्टी ज्वाइन किया ऐसा लगा नहीं कि मेरे को हिंदू मुस्लिम ये पक्ष में नहीं है, और जब जाने के बाद हमको लगा कि ये पार्टी में विकास का काम होने वाला है, इसलिए मैं तमाम जनता से कहता हूं, हमारे और प्रभाग 6 से कहता हूं कि पूरा बीजेपी के बटन दबा के विजय करो और नगर अध्यक्ष धरणे साहब को लेके आना। एकंदरीत कुठेतरी जे आहे भारतीय जनता पार्टी जे आहे कुठेतरी जातीपातीचं राजकारण केलं जात नाही असंही उमेदवाराकडून बोललं जात आहे। एकंदरीत तुम्ही कशा पद्धतीने मागची सरकार एकंदरीत पाहिलं तुम्ही, नगरपालिका कशा पद्धतीने होती, आज कसे रूपाने पाहताय? मागच्या वेळेस 2016ला जे आपण नळदुर्ग शहराने रेखाताई जगदाळेच्या माध्यमातून आपण भरघोस मताने त्यांना निवडून दिलं होतं, पण त्यांनी नळदुर्ग शहराचा विश्वासघात केलेला आहे। मुळामध्ये त्यांनी कुठलाही निधी न आणता नळदुर्ग शहराला पाण्याच्या आश्वासनावरती त्यांनी निवडणूक लढवली होती, परंतु आज गयात प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव।